हाय, हॅलो, नमस्कार. मी रोहिणी, एका गोंडस मुलीची आई आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या सीरीजमध्ये रिबिल्डिंग माय सेल्फ आफ्टर प्रेग्नन्सी. आणि आज आहे डे 5. मी पोस्टपार्टम जर्नीमध्ये आहे आणि ऑनेस्टली मी पण फक्त हेच बघत होते, माझं वेट किती कमी झालं. स्केलवर नंबर कमी दिसला की हॅपी, नाहीतर मूड ऑफ. आज मला एक वेगळीच गोष्ट कळाली. समजा 2 लेडीज आहेत, दोघींचं वेट सेम आहे, 60 केजी. पण एक एम साईज घालते आणि दुसरी एक्सेल साईज घालते. असं का होतं? तेव्हा मला दुर्वेशने समजवलं की डिफरन्स वेटमध्ये नाही, डिफरन्स आहे बॉडी फॅट पर्सेंटेजमध्ये. मग मला एक सिंपल एक्झाम्पल सांगितलं. कॉटन आणि मेटलमध्ये कोण जास्त स्पेस घेईल? ऑब्व्हियसली कॉटन. त्याचप्रमाणे 1 केजी फॅट हा कॉटनसारखा असतो, जो जास्त जागा घेतो. आणि 1 केजी मसल हा मेटलसारखा असतो, जो खूप कॉम्पॅक्ट असतो. तेव्हा मला रिअलाईज झालं, मी फक्त वेट लॉसवर फोकस करत होते. पण ॲक्चुअलमध्ये मला फोकस करायचा होता फॅट लॉसवर. कारण ज्यावेळी बॉडीमधून फॅट कमी होतं, तेव्हा बॉडी स्लिम दिसते आणि टोन पण दिसते. मॉम्स, पोस्ट प्रेग्नन्सी आपण खूप प्रेशर घेतो की आपली बॉडी परत पहिल्यासारखी दिसावी म्हणून. पण आज मला एक कळालं, वेट स्केलवरचा नंबर सगळंच नाहीये. ही जर्नी फक्त वेट लॉससाठी नाही, तर माझा कॉन्फिडन्स परत मिळवण्यासाठी आहे. जर तुम्हाला पण असे वेट लॉस रिलेटेड टिप्स, ट्रिक्स आणि माझी जर्नी पाहायची असेल, तर नक्की फॉलो करा.